तर बाळांनो आजचं आपण एक नवीन चॅप्टर चालू करतोय. चॅप्टरचं नाव आहे ऍसिड बेसिस अँड साल्ट. है ना, ऍसिड बेसिस अँड साल्ट. यामध्ये आपण आजच्या लेक्चरला 3 पॉइंट पाहणार, 3 कंटेंट पाहणार. त्यामध्ये इंट्रोडक्शन पाहणार. इंट्रोडक्शन मध्ये नेहमी तो पार्ट असतो जो पार्ट तुम्ही प्रीवियस स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे. जसं तुम्ही 9वीला आहेत, 8वीला तुम्ही पाहिला असेल पहा ऍसिड आणि बेस. पण 8वी मध्ये जे ऍसिड आणि बेसचे डेफिनेशन्स आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत आणि ज्या 9वीला आहेत त्या थोड्या काय मला वेगळ्या आहेत. ते पण पाहायचं की आपण 8वी मध्ये ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन कशा पाहिल्या होत्या. ठीक आहे. नंतर पाहायचं या लेक्चर मधले अर्नियस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेसिस आहे ना. एक स्वीडिश सायंटिस्ट होता बाळा, त्याने एक थिअरी दिली की ऍसिड आणि बेस कसं आपण क्लासिफाय करू शकतो. कोणत्या सोल्युशनला, कोणत्या पदार्थाला आपण ऍसिड म्हणायचं, कुणाला आपण बेस म्हणायचं. आणि यानंतर आपण त्याच्यानुसारच क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड आणि बेस पाहणार आहोत. तर पहा यानंतर आपण 1 बाय 1 पाहू. हा जो पार्ट आहे बाळा तुम्ही तो ऑलरेडी 8वी मध्ये पाहिलेला आहे. 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही पाहिलेला आहे बाळा. तर सिंपल इंट्रोडक्शन मध्ये आपण काय पाहणार, ऍसिड काय बेस काय. पण हे 8वी नुसार आहे बाळा. हे तुम्हाला एक नॉलेज म्हणून लक्षात ठेवायचं. 9वी साठी तुम्हाला जो टॉपिक चालू होतो तो अर्नियस थिअरी पासून चालू होतो. समजतंय. तर पहा मग ऍसिड पहा सिंपल असे पदार्थ ज्या पदार्थाची टेस्ट कशी असते बघा, सोअर असते बघा. सोअर टेस्ट असतं म्हणजे काय, आंबट टेस्ट असतं. काय असतं, आंबट. जेवढेही पदार्थ, जेवढेही फ्रूट आंबट असतं बघा त्यामध्ये ऍसिड असतं. जसं लेमन असेल पहा, लिंब, त्यामध्ये कोणतं ऍसिड आहे बघा, सायट्रिक ऍसिड. कोणतं ऍसिड आहे, सायट्रिक ऍसिड, कारण ते आंबट आहे. जनरली जेवढे पण आंबट पदार्थ असतात जनरली त्यामध्ये काय असतं बघा, ऍसिड असतं. आणि अशा पदार्थांचा जर तुम्ही पीएच घेतला बघा, काय घेतला, पीएच घेतला, तर तो आता समजून घ्या. पीएच आपण 8वीला पाहिला होता. पीएच ची स्केल असते ती 0 ते किती असते बघा, 14. 0 ते 14. मग यापैकी लक्ष ठेवा इथं मध्यभागी कोणाला 7 आला बघा. मग ज्या पदार्थांचा पीएच 7 पेक्षा कमी येतो ते पदार्थ काय असतात बघा, ऍसिडिक असतात. ज्या पदार्थांचा पीएच 7 पेक्षा काय येतो, कमी, ते पदार्थ काय असतात, ऍसिड. नंतर एक टेस्ट आहे बाबा, एखादा पदार्थ ऍसिडिक आहे का बेसिक ओळखण्यासाठी, ती म्हणजे लिटमस टेस्ट. कोणती टेस्ट, लिटमस टेस्ट. ह्या लिटमस टेस्ट मध्ये लिटमस पेपर यूज करतात. आणि लिटमस पेपर 2 प्रकारचा असतो बघा, एक ब्ल्यू आणि एक रेड. सिंपल तुम्ही जर ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि तो एखाद्या सोल्युशन मध्ये बुडवला आणि तो जो ब्ल्यू लिटमस आहे त्याचा कलर कसा झाला, रेड झाला, समजून घ्यायचं तो पदार्थ कसा होता, ऍसिडिक होता. त्याच प्रकारे आपण बेस पाहणार. तसं समजून घ्या ऍसिडची टेस्ट कशी आहे, आंबट आहे, सोर आहे. तसं बेसची टेस्ट काय असते बघा, बिटर, कडू असते बघा. मग सिंपल या कडू जे सिंपल जे पदार्थ काय असतात कडू असतात ते सगळे काय असतात, बेसिक असतात. जसं की कारलं असतं बघा. समजून घ्या तुम्ही तुमच्या घरी पण पाहिलं असेल पहा, ज्या लोकांना पित्त वगैरे होतं ना, डॉक्टर लोक त्यांना काय देतात, म्हणजे काय सल्ला देतात, तुम्ही कारलं वगैरे, कारल्याची भाजी खात जा. का बरं, कारण कारल्यामध्ये काय असतं, बेस असतं. ज्या लोकांना पित्त झालं, ज्याला आपण ऍसिडिटी म्हणतो, काय म्हणतो, ऍसिडिटी नेमकी झालेलं काय असतं, त्यांच्या स्टमक मध्ये जे हायड्रोजन क्लोराईड असतं बाबा, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो आपण त्याला, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याचं प्रमाण प्रमाणापेक्षा वाढलेलं असतं. म्हणून आपण म्हणतो ऍसिड वाढलं म्हणून ऍसिडिटी झाली. मग सिंपल ती ऍसिडिटी कमी करायची यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, बेस घ्यावा लागेल. मग आपण असे फ्रूट, आपण असं अन्न घेतो ज्या अन्नामध्ये काय बघा, बेसिक घटक आहे. सिंपल असं कारलं असेल पहा, एकदम बेस्ट काय बघा, फळभाजी कारलं, त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी कमी होऊ शकते. समजलंय. यानंतर पहा जे पदार्थ बेसिक असतात त्यांचा पीएच काय असतो, 7 पेक्षा जास्त असतो. 7 पेक्षा काय असतो, जास्त. आणि आपलं जे ब्लड आहे बाबा, ह्युमन ब्लड म्हणतो मी, ह्युमन ब्लड, हे जे ब्लड आहे ना ते अल्कलाइन असतं, म्हणजे बेसिक असतं, जे 7.4 असतं. म्हणजे ह्युमन ब्लड जे आहे पीएच किती असतो, 7.4. हे लक्षात ठेवा. तसं तसं इथं एक लिटमस पेपर घेतला होता ब्ल्यू, आणि ब्ल्यू काय झाला, रेड, याला म्हणलं आपण ऍसिड. तसं जर तुम्ही रेड लिटमस पेपर घेतला आणि तो एका सोल्युशन मध्ये डीप केला, तुम्हाला ते ओळखायचं सोल्युशन ऍसिडिक का बेसिक आहे. तर अशा केस मध्ये जर रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला, त्याचा कलर चेंज झाला, रेडचा ब्ल्यू, समजून घ्यायचं तो पदार्थ काय आहे बघा, बेस आहे. सगळ्यांना समजतंय का, ठीक आहे. हे झालं इंट्रोडक्शन जे आपण 8वीला पाहिलं होतं. तर या चॅप्टर मध्ये जे महत्त्वाचा मुद्दा चालू होतो तो मुद्दा म्हणजे काय बघा, अर्नियस थिअरी, जी 1887 मध्ये स्वीडिश सायंटिस्ट आहे अरेनियस याने सांगितली. एखाद्या सोल्युशनला आपण ऍसिड आणि बेस कसं ठरवायचं. सिंपल. आता ऍसिड म्हणजे काय, an acid is a substance whose on dissolving in water give rise to H+ ion. सिंपल.
मी म्हणलं मला एक बिकर घेतलं, बिकर मध्ये काचेचं भांड असतं, बिकर ग्लास सारखं, हे बिकर घेतलं आणि या बिकर मध्ये काय घेतलं मला, वॉटर घेतलं, पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये तुम्ही तो पदार्थ टाकला, जो पदार्थ तुम्हाला ओळखायचा आहे तो ऍसिड आहे का बेस. जर पाण्यामध्ये तो पदार्थ टाकला आणि पदार्थ टाकल्यामुळं ह्या पाण्यामध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, म्हणजे अगोदर H+ आयन नव्हते किंवा खूप कमी होते किंवा जे काही असतील ते, पण तो पदार्थ ऍड केल्यामुळं जर H+ आयन वाढले, याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ काय, तो पदार्थ काय ऍसिड आहे. मग ऍसिड म्हणजे ते पदार्थ ज्या पदार्थांना पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर H+ आयन वाढतात, H+ आयन वाढतात, याला म्हणायचं बघा ऍसिड. एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ऍसिड, वॉटर डिसोसिएशन, म्हणजे याला वॉटर मध्ये टाकलं त्याचं डिसॉल्युशन झालं, म्हणजे डिसोसिएशन झालं तर HCl काय भेटला आपला H+ आणि Cl-. H+ भेटला याचा अर्थ ऍसिड बघा, समजलं. तसंच आपल्याला बेस लिहायचं, मी असं लिहून दिलं नाही तुम्हाला असं डेफिनेशन सारखं, का कारण तुम्ही हुशार येतं. कशी हुशार बघा, तुम्हाला लगेच लिंक लागेल ना बघा. आपलं जसं ऍसिडच्या केसमध्ये डेफिनेशन अशी आहे तर बेस मध्ये कशी आहे, इथं काय एन ऍसिड, इथं इन अ बेस, म्हणजे ऍसिडच्या ऐवजी तुम्ही कोणता वर्ड यूज करणार, बेस. इज अ सबस्टन्स हुज ऑन डिसॉल्विंग इन वॉटर गिव्ह राईज टू, इथं भेटत H+ आयन, इथं काय भेटत, समजून घ्या. जर एखादा पदार्थ वॉटर मध्ये ऍड केला, डिसॉल्व झाला, डिसोसिएशन झालं आणि डिसोसिएशन झाल्यानंतर तुम्हाला OH- आयन वाढलेले दिसले. काय वाढलेले दिसले, OH- आयन. जर OH- आयन भेटले याचा अर्थ तो बेस आहे, H+ आयन भेटले याचा अर्थ तो ऍसिड आहे. सर्वांना समजलंय. इथे एक्झाम्पल पहा, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH याचं वॉटर मध्ये डिसोसिएशन केलं, सोडियम हायड्रॉक्साईड पावडर फॉर्म मध्ये किंवा सॉलिड फॉर्म मध्ये घेतला आणि तो कुठं टाकला, पाण्यामध्ये टाकला, पाण्यात तो डिझॉल्व्ह झाला. काय झाला, डिझॉल्व्ह. डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्याचे दोन कंपोनंट किंवा दोन आपल्याला आयन भेटले, एक कॅटायन एक एनायन, पॉझिटिव्ह म्हणल्यावर कॅटायन, निगेटिव्ह म्हणल्यावर एनायन. तर तुम्हाला बेसच्या केसमध्ये जर निगेटिव्ह किंवा OH- या नावाचं एनायन भेटलं, कोणतं OH-, याला म्हणायचं काय बेस, जे की आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं. H+ आयन भेटलं ऍसिड, OH- आयन भेटलं बेस. सर्वांना इथपर्यंत समजलंय का? पेपरला 2 मार्क आले. ऑरेनियस थेरी एक्सप्लेन करा. तुम्हाला ऍसिड आणि बेस काय काय आहे विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. आय होप इथपर्यंत समजलं असावं. यानंतर या लेक्चरचा शेवटचा टॉपिक आहे बाबाला, ठीक आहे ना, क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस. तर पहा, क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस, तुम्हाला ऍसिड आणि बेस यांचं वर्गीकरण करायचं, क्लासिफिकेशन करायचं. तर पहा, काही ऍसिड स्ट्रॉंग असतात आणि काही काय असतात वीक असतात. आता बऱ्याचशा मूवी मध्ये पाहिलं असं पाहतो मी की एखादा जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात है ना, एखाद्या मुलीच्या अंगावर ऍसिड फेकणं, मग ऍसिड फेकलं तर चेहरा काय होतो, बर्न होतो, जळतो पावळा. का? कारण ते ऍसिड एकदम स्ट्रॉंग असतं. काय असतं, स्ट्रॉंग. आणि आपल्या इन्व्हर्टरची जी बॅटरी असते पावळा, ह्या बॅटरीमध्ये पण काय असतं, ऍसिड. जवळपास बऱ्याचशा घरी काय असतं, तुमच्या इन्व्हर्टर असतं, ते ऍसिड संपलं की आपण ती बॉटल आणतो पावळा, ती पण ऍसिड युक्त असते, पण ते अतिशय लेस कॉन्सन्ट्रेशन असतं बाळा. तुम्ही हातावर जर सांडलं तुम्हाला तर कुठल्याही प्रकारची इजा तुम्हाला होणार नाही, कारण ते एकदम वीक असतं, अतिशय वीक असतं किंवा डायल्यूट फॉर्म मध्ये असतं. समजलंय? तर मग पाहूया, स्ट्रॉंग ऍसिड कुणाला म्हणायचं, वीक ऍसिड. मला सांगा, ऍसिड म्हणजे कोणतं आयन भेटणं, H+ आयन. समजून घ्या, असं ऍसिड ज्याच्यामध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, समजलंय ना, त्याला काय म्हणायचं, स्ट्रॉंग ऍसिड. काय इट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड इन्क्रीजेस H+ आयन इन वॉटर. म्हणजे हे असं ऍसिड आहे बघा, जे पाण्यामध्ये पूर्णपणे काय होतं, डिझोल्युशन होतं. 100% काय होतं ते डिझॉल्व, आणि डिझॉल्व होऊन जास्तीत जास्त काय भेटतं, H+ आयन. इथं पण H+ आयन भेटतं, पण इथं H+ आयनची जी मात्रा आहे, प्रोपोर्शन म्हणजे काय, मात्रा, प्रमाण, ते अतिशय काय असतं, लेस असतं. इथं ग्रेटर आहे, इथं लेस आहे. जर H+ आयन जास्त असतील तर स्ट्रॉंग ऍसिड, H+ आयन जर आपल्याला कमी भेटले, वीक ऍसिड. सर्वांना समजलंय? स्ट्रॉंग ऍसिडचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, ज्याला आपण HCl म्हणतो. नंतर सल्फ्युरिक ऍसिड, ज्याला आपण H2SO4 म्हणतो. अजून पण HBr, HNO3, नायट्रिक ऍसिड वगैरे हे एक्झाम्पल आहे बघा कोणाचे, स्ट्रॉंग ऍसिडचे. आणि वीक ऍसिडचे एक्झाम्पल काय, CH3COOH, याला दुसरं नाव काय बघा, ऍसिटिक ऍसिड. कोणतं ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. समजलंय ना? व्हिनेगार वगैरे त्याच्यामध्ये पण असतं, व्हिनेगार वगैरे ऍसिटिक ऍसिड. आपण पिकल्स वगैरे तयार करताना, लोणचं वगैरे तयार करताना
याचा यूज करत असतो. कोणाचा? वीक ऍसिडचा. सर्वांना इथपर्यंत समजलंय का? ओके. यानंतर काय बघा, बेस बद्दल पाहिजे. ऍक्च्युअली याला पाहिजे बेस. बेस पण दोन प्रकारचा, एक स्ट्रॉंग बेस, एक वीक बेस. स्ट्रॉंग बेस कोण माहिती पडा, असंच लिहिस तुम्ही, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड इन्क्रीजेस. तिथे H प्लस आहे आणि इथे फक्त काही हा. जर एखादं ऍसिड वॉटर मध्ये टाकलं ते काय झालं, कम्प्लिटली डिझॉल्व्ह झालं. एखादं बेस म्हणून, सॉरी ऍसिड नाही, काय बघा, बेस घेतला तुम्ही पदार्थ, तो बेस घेतला आणि वॉटर मध्ये टाकला. अशा केस मध्ये जर OH मायनस आयनची मात्रा वाढली, प्रमाण वाढलं, तर याला म्हणणार स्ट्रॉंग बेस. इथं H प्लस आयन, इथं स्ट्रॉंग ऍसिड. इथं H प्लस आयन कमी, इथं वीक ऍसिड. तसं इथं OH मायनस आयन जास्त असतील, स्ट्रॉंग बेस. OH मायनस आयन कमी असतील, सेम इथं द्यायचं. इट डज नॉट डिसोशिएट कम्प्लिटली अँड रिलीज OH मायनस आयन इन लेस प्रोपोर्शन. सर्वांना कळलंय? या ठिकाणी काय मॉडिफिकेशन करायचं, इथे H प्लस आयनच्या ऐवजी OH मायनस आयन म्हणायचं, इथं पण H प्लस आयनच्या ऐवजी OH मायनस आयन म्हणायचं. मग स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल काय? NaOH, KOH. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कारण Na म्हणजे सोडियम असतं, K म्हणजे पोटॅशियम असतं. आणि वीक बेसचं एक्झाम्पल काय बघा, NH3, ज्याला आपण अमोनिया म्हणतो. काय म्हणतो? अमोनिया. सर्वांना इथपर्यंत क्लिअर आहे बघा? कुणाला काही अडचण आहे का? तर ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं बघा, ह्या 3 कन्सेप्ट पाहिल्या. आपण अगोदर प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये जे तुम्ही ऍसिड आणि बेस बद्दल त्या फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या होत्या त्या पाहिल्या. pH काय असतो, टेस्ट काय असते हे ना, ऍसिडची लिटमस टेस्ट पाहिली काय असते. नंतर आजच्या या स्टँडर्ड मध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे, अरेनियस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस, तेही आपण चांगल्या प्रकारे पाहिलं. आणि क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस. ठीक आहे. या ठिकाणी आपण हे लेक्चर थांबवतोय.